अथ श्री साई सच्चरित अध्याय 47। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ज्यांचे क्षणिक दैकिल्या वदन होय अनंत जन्म दुःख दलन, ते परमानंद जनन स्थान धन्य श्रीवदन साईंचे। ज्याचे झालिया कृपावलोकन, तात्काळ कर्म बंध विमोचन, स्वानंद पुष्टी भक्त जनन, न लागता क्षण लागदती। ज्यांची कृपा दृष्टी पुढे, कर्मा कर्माचे फिटे बिरडे, यत्कृपा सूर्याची उजियडे, भव खद्योत दडे दिसतेज। जगाची पापे भागीरथी धुते, तेने ती स्वय मलयुक्त होते। सांचला निजमल निरसावयाते, साधूंचे इच्छिते चरण रज। कधी साधूंचे पाय लागती, कधी मन माझी स्नानार्थ येती। त्याविण निज पापाची निर्गती, नव्हे ते निश्चिती जाणेती। ऐसिया साधूंचा मुकटमणी, समर्थ साई यांची ही वाणी। जाणून अत्यादरे भाविक सज्जनी, आकर्णी जे पावनी ही कथा। नवलया कथेचे महिमान, श्रोते सज्ञान वा अज्ञान। परिसता तुटेल कर्मबंधन, परम पावन कथा आहे। नयनांचाही नयन साई, श्रवणांचाही श्रवण पायी। तेणेची रिगोनी माझे हृदयी, वार्ता जी ही निवेदिली। साई स्वय महानुभाव, परिसता या कथेचा नवलाव। श्रोते विसरतील देहभाव, अष्टप्रेम भाव दाटतील। साई मुखीची हे कथा, लक्ष लावणे तिच्या हृदगता। तात्पर्य वरी दृष्टी ठेविता, कर्तव्यता श्रोत्यांसी। तरी विनंती परिसिजे श्रोता, जरी मी या कथेचा वक्ता। मी तुम्हा सारिकाच रिता, न घेता मतितार्था येतील। आठविता तयांचे भक्त प्रेम, मन विसरे मनोधर्म। होय संसार त्रस्ता विपरम, यावनी परम लाभ काय। पूर्वकथेचे अनुसंधान, श्रोता परिसिजे सावधान। होईल जीवा समाधान, कथा अव्यवधान परिसता। कथाध्यायाची अंती, एकेली शेळ्यांची कथा श्रोती। तयाटाई बाबांची प्रीती, गतजन्म स्मृती तयांची। तैसीच आता हेही कथा, द्रव्यलोभाची परमावस्था। कैसी नेई अधपाता, सावधानता परिसावी। साईच पूर्ण कृपादृष्टी, कथा सुचवी उठाउठी। येऊन देई श्रवणा तुटी, सुखसंतुष्टी वाढेवी। कथा वक्ता आणि वदन, स्वय साई समर्थ आपण। तेथे माड किमर्थ कवण, उगाच तो नावाचा। बैसलो साई कथा दितटी, त्या आम्हा काय कथांची अटा आटी। कल्पतरुचिया तळवटी, कामना उठी तो शुद्धी। काय दिनकराचिया घरी, कोण दीपाची चिंता करी। तया अमृतपान निरंतरी, विश्वाची लहरी काय तया। असता आम्हा साई सारखा, सुख सदैव आमुचा पाठीराखा। वाण काय कथा पियुका, यथेच्छ चाखा त्या हरिका। कर्मसूत्र मोठे गहन, कोणासही न होई आकलन। टिके जिते टिटकी जेती, महासज्ञान भावार्थी अज्ञान तरी ते जेत। तैसा दुर्गम ईश्वरी नियम, कोण करील त्याचा अतिक्रम। आचारात नित्य लौकिक धर्म, करावे तत्कर्म सर्वदा। नाही तरी अत्यंत धर्म, पाहुण्या मरण धर्म। जैसे जैसे जयांचे कर्म, पावती जन्म तद्दनुरूप। यथाक्रम यथाश्रुत, शुक्रबीज समन्वित। काही योनी द्वारी प्रवेशत, स्थावर भावा पृथकाही। यथा प्रज्ञ ही संभावा, शुद्धार्थ नाही कवणा ठावा। जन्म घेणे तरी तो घ्यावा, उचेल जीवा जो जैसा। जाणा हे मूढ अविद्यावंत, शरीर ग्रहणा लागी उद्यंत। जैसे जयांचे उपार्जित, शरीर प्राप्त तैसे तया। म्हणून शरीर पाता आदी, नरजन्माची अमोल संधी। दवडी ना जो आत्मबोधावधी, तो एक शुद्धी जाणावा। तोच संसार बंधमुक्त, इतर संचार चक्री पडत। कधी शरीरत्वासी न मुकत, यातना न चुकत जन्माच्या। आता या कथेचा नवलाव, दुष्ट वृत्तीशी अंतर्भाव। बुझे मी देह ही आटव, सात्विक अष्टभाव उठतील।
गाठी असता अमुपतन स्वभावे जो अत्यंत कृपण दिगदिग तयाचे जीवन आमरण क्षीण अनुभवी त्यातही वैरवृत्तीचा वारा कदा काळी जनवे बरा या पासाव मनासी आवरा करील मातेला जन्माचा परस्पर वैराचा परिणाम उत्तमाचा जन्मे अधमा शृण वैर वृत्त्यांचा धर्म फुटे तो जन्म परंपरा ये अर्तींची अमृतवाणी साई मुखोद्गार परम पावनी करीतो सादर श्रोत्यान लागुनी असावे श्रवणे सावधान तीही कथा जैसी ऐकली जैसी माझिया स्मरणी राहिली तैसीच कथितो त्याच बोली जे ती माऊली वदली ते साईच सवय चरित्रकार लिहून घेत येई कथा विस्तार हेमाड केवळ निमित्त मात्र सूत्रधार ज्याचा तो एके प्रात काळचे प्रहरी 8 वाजा वयाचे अवसरी करुण्या नित्याची न्याहारी पडलो बाहेरी फिरावया मार्गी जाता जाता श्रमलो नदी किनारी एका पातलो पाय धुतले स्नान केलो अंतरी धालो बहुवस नदी तरी होती केवडी या राहत्याच्या नदी एवढी पाणी भरले होते दुथडी काटांची झाडी लवाळ्यांची होती तेथे पायवाट गाडी मार्गही होता स्पष्ट वृक्षही काठी होते घनदाट छाया उत्कृष्ट पडलेली वायू वाये मंद मंद तेने मनाला बहु आनंद दुःखी एकोणी वृक्ष वृंद बैसलो स्वच्छंद छायेसी जाता चिलिम वरावयाला तदर्थ छापी भिजवावयाला डराव शब्द ऐकिला गणिमद वाटला बेडकाचा नवल काय पाणीचे जेते बेडूक असणे सहज तेते छापी भिजवून तव मी परते निकली हाते चकमक गारेवरी ठिगगी पाडून चिलीम तयार झाली पेटून तोच एक वाट सरू येऊन बैसला बंधून मजपाशी नम्रपणे मजकडून चिलीम आपुले हाती घेऊन लई लांब झुकलात म्हणून आदरे मज पुसून राहिला मशीद फार लांब येथून तेथे जाता योई लावून हे पलीकडे माझे सदन चिलीम पिऊन जाऊ की तेथे वाईच खा की भाकर स्वस्त आराम करा वेळभर मगवून खाली झालियावर कुशाल माघारा परतावे मीही येईन बरोबर ऐसे भाषण झालियावर चिलीम पेटवुनिया स्वाटसर देई मज सादर ओढावयाचा तिकडे तो बेडूक आर्त स्वरे ओरड करू लागे गजरे चौकशी केली त्या वाटसरे कोण बरे हा ओरडतो तव मी वदे नदीकाठी बेडूक सापडलासे संकटी लागले त्याचे कर्म त्या पाठी एकती गोटी तुझ कथितो पूर्वजन्मी जैसे करावे ये जन्मी तैसे भरावे कर्मभोगा सादर व्हावे आता रडावे किमर्थ मग ऐसे परिसून चिलीम माझ्या हाती घेऊन निघाला वाटसरू तेथून म्हणे मी पाहून येतो जरा असो असे खरोखर तो बेडूक अथवा कोणी प्राणी आणिक मन तरी करू निशंक काय का दुःख आहे ते ऐसी तयाची इच्छा बघुनी म्हणालो मी या जा ये पाहुनी एका मोठ्या सर्पाचे वदनी बेडूक पडुनी ओरडतसे दोघेही महारामखोर दोघांची कृत्ये अघोर पूर्वजन्मीची पापे भयंकर पावले देहांतर भोगावया असता चालले ऐसे विचार गेला वाट सरू त्या जाग्यावर आला पावनी प्रत्यक्ष प्रकार म्हणे तो साचार वृत्तांत सरपई तो जैसा काळ ऐसा मोठा जबडा विशाळ बेडूकही मोठा विक्राळ हरी तो फराळ सर्पाचा घडी अर्धघडीचा सोबती पडली सर्पामुखी आहुती काय विचित्र कर्मगती क्षणात निश्चिंती होई त्या तव मी म्हणालो त्या ते तो काय करीतो निश्चिंतिते त्याचा मी बाप आहे ना येते मग मी कशा ते पाहिजे सावडून या आपले स्थान बैसलो जो येथे येऊन तो काय बेडूक खाऊ देईना पहा सोडविन त्या कैसा आता ही झुंज सोडविल्या वरी आपण जाऊ आपले घरी जा एकदा चिलीमवरी पाहू मग काय करीत सर्प चिलीम तात्काळ तयार केली वाट सरूने स्वय चेतविली चुका मारून मज पुढे गेली काती मी घेतली ओढावया
मारले म्या झुळके दोन वाट सरूला सवे घेऊन गेलो त्या लवाळ्यामधून पावलो ते स्थान विवक्षित पुरष्ट सर्प अवलोकून वाट सरू तो गेला भिवून एवढे हे धूड लागून दिवारी मध लागू भीतीने म्हणे नका हो जाऊ पुढे सर्प तो येईल आपुलेकडे पळू म्हणता स्थळ हे साकडे नका हो तिकडे जाऊ नका अवलोकिता ऐसा देखावा वाट सुरू तो ब्याला जीवा मग त्या दोघांच्या वैरभावा संबंधे परिसावा उपदेश अरे बाबा वीरभद्राप्पा अजून हा तुझा वैरी बसप्पा पावला नाही का अनुतापा दुर्धर रूपा आला तरी तूही आलासी सर्पयोनी तरी आड वैर अजूनी आता तरी शरम कदरुणी वैर त्याजुनी व्यस्वस्थ रहा शब्द पडता मुखांतुनी सर्प जो पळाला बेडूक सोडूनी सत्वर खोल पाण्यात शिरुनी अदृश्यतेतुनी झाला वृत्तीचे मुखामदाला मदला बेडूक टणकण उडून गेला तोही जाळीत जाऊन लपला वाट सुरू झाला आश्चर्य म्हणे हे काय न कळे मजला शब्द मुकींचा तो काय पडला बेडूक कैसा सापाने सोडला सापही दडला तो कैसा यातील वीरभद्रप्पा कोण तैसाच यातील बसप्पा कोण वाट सर्व पुसे वैराचे कारण मध्ये मज निवेदन करा की बरे आधी झाडा कालती जाऊ तो उडू चिलिम मागुती म्हणून म्हणालो कैन जिज्ञासा पूर्ती मग मी स्वस्थळा प्रती जाईन आलो दोघे झाडा खाली पडली होती दाट सावली गार वाऱ्याची झुळूक लागली पुनश्च सळगावली चिलिम वाट सरूने आधी ओढली पश्चात माझी करी दिदली ती मी ओढिता कथिली तथा त्या वहिली वाट सरूस पहा माझी स्थळापासून कोस दोन अथवा तीन इतकेच दूर पवित्र स्थान महिमा संपन्न होते जुने तेथे एक महादेवाचे मोडके देऊळ कधी काळाचे तयाच्या जीर्णोद्धाराचे आले सर्वांचे मनात पदार्थ मोठी वर्गणी केली बरीच रक्कम गोळा झाली पूजे अर्चेची व्यवस्था ठरविली पूर्णा केली रूपरेषा तेथील एक मोठा धनिक नेमिले त्या व्यवस्थापक पैसा केला त्याचे हस्तक पूर्ण निर्णायक तो केला तया निकीर्ग ठेवावी पृथक तीत आपुली वर्गणी रोख जमा करावी हे या कार्यही अचुका करावे प्रामाणिकपणाने परी तो जात्या मोठा कंजूस हारण लागावा पदरास ऐसिया धोरणे चालवी कामास तेने ते तडीस जाईना खर्चे केली सारी रक्कम अर्धे मुर्दे झाले काम खर्चिना हा पदरचा दाम गाठीचा दाम सोडिना जरी मोठा सावकार कृपणपणाचा पूर्णावतार बोलाची नुसते पेरी साखर कामासी आकार येईना पुढे त्याच्या जमली घरी मंडळी पैसा जमविणारी म्हणे ही तुझी सावकारी काय तरी हे कामाची महादेवाचा जीर्णोद्धार तू न लाविता हातभार पडेल कैसा न कळे पार काही विचार कर याचा करोनी लोकांची मनधरणी पुनश्च मिळवू आणिक वर्गणी ती देऊ तुझ पाठवणी आणखी ठिकाणी हे काम पुढे आणिक पैसा जमला उत्तम प्रकारे हाती आला काही न त्याचा उपयोग झाला गणित बैसला तो स्वस्त असो जाता काही दिवस आले देवाजीच्या मनास याच धनकाच्या कुटुंबास झाला ते समयास दृष्टांत तू तरी हो जागी उठ बांधी जा त्या देवळा घुमट जे खर्चशील त्याची शतपट तुझ तो निळकंठ देईला दुसरे दिवशी तो दृष्टांत पतीच्या कानी घातला साध्यंत कवडी खर्चता जया प्राणांत तया हा अत्यंत उद्वेगक करावा अर्निश वित्त संचय दुजान ज्याचा चित्ता विषय तयास या स्वप्नाचा आशय द्रव्याचा व्यय केवी पटे त्याने सांगितले पत्नीस मी न माने दृष्टांतास मुळीच नाही माझा विश्वास मांडला उपवास तिचा जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीच तया जगतस्थिती स्वये असलिया शट प्रकृती इतरही दिशीच तैसेच जरी असते देवाचे मनी माझाच पैसा घ्यावा काढून मी काय
दूर होतो तुझपासून तुझेच स्वप्ने का गेला तुलाच का दृष्टांत झाला मलाच का तो देवे न दिदला म्हणून येईना भरवसा मजला याचा न समजला भाव असावा हे खोटे स्वप्न अथवा हा असेल ईश्वरी यत्न नवरा बायकोत व्हावी उत्पन्न धू हे चिन्ह दिसते मज जीर्णोद्धाराची कामी साध्य माझे आहे का कमी महिन्यास होते रिकामी तैली आम्ही भरलेली लोक आणि ती रक्कम सारी दिसते खरे हे बाह्यात्कारी जमा खर्चाची पद्धती व्यापारी नुकसानकारी मजभाऊ लोकांनाही नाही अवगत कळावे ते कैसे तुझ प्रत तेव्हा हा जो तुझा दृष्टांत येईन यथार्थ मानावया खरा मानिता होईल फसगत निद्राभंगे पडती दृष्टांत ते काय होणी मानिव यथार्थ त्यांनी ते हा सिद्धांत ठरविला ऐकून बाईल बसे विना निवांत गती पती पुढे ती निरुत्तर होत पैसा जरी लोक जमवित संतोषे देत क्वचितचे प्रेमे विणा भिडे भाडे पडता आग्र अथवा साकडे जे दिदले ते दैवा नावडे गोडीचे जोडी ही बहुमुला पैसा जैसा पैसा जमत कामही तैसे तैसे होत पैसा तकता कामही तकत ऐसे ते दिरंगत चालले धनिक काढिना कृपण जैसा आपल्या पिशवीतील एकही पैसा पुनश्च झाला दृष्टांत कैसा कांते सतो परिसा धनिकाचा नको आग्रह करू पतीस पैसा देण्यास देवळास भाव तुझा प्रे देवास द्यावे तव इच्छेस येईल ते पैसा एक मनोभावाचा सत्तेचा तो लाखाचा अर्पण देवास करीसाचा विचार पतीचा घेऊन करू नका व्यर्थ शिणा मना येईल तेच दावे आपण स्वसत्तेचे अल्प प्रमाण असे ना अर्पण करीते येते केवळ भाव कारण तुझा तो आहे जे हे जाणून काहीतरी दे दे म्हणून आग्रह जाण देव धरी तरी जे असेल अल्पवित्त देवणी होई तू निश्चिंत भावाविण देणे ते अनुचित देवान यत्किंचित आवडे बिना भावा जो देईल त्याचे ते सर्व माती मोल अंती समूळ होईल निष्फळ अनुभव या येईल अविलंबे असो या दृष्टांत ऐकुनी केला तिने निश्चय म्हणी पितृदत्त अलंकार्य विंचुनी मागणे परिपूर्ण करावे मग तिने पती लागून केला तो निश्चय निवेदन पतीने ते घेतले ऐकून अंतरी उद्विग्न झाला लोभते ते कैचा विचार नाही देत देव धर्माचार म्हणी म्हणे हा काय अविचार बांतिष्ट साचार ही झाली म्हणे हे तिचे अलंकार करून या सर्वांचा आकार मोल ठरवून 1000 जमीन नावावर चढवावी अलंकार करी दिले आपण पैशा ऐवजी पत्नी लागून दिदली आपली जमीन खाजण होती जी कहाण कोणाची जमीनही ती होती ओसिका पर्जन्यकाळी नापिका पत्नी समणे करुण टाक अर्पण पिना कपाणीस हजाराची ऐशी जमीन करता देवा लागी दान दृष्टांता रूप होईल प्रसन्न होशील उत्तीर्ण ऋतानुबंध असो मानुनी पतीचे वचन कृपणकांता तव जमन प्रेम भावे करी अर्पण शंकर संतोषण भावया वस्तुस्थिती पाहू जाता दर्शनाकरिता धनिकापाशी घण असता दुबकीची सत्ता इजवर दुबकी कनातवाई जमीन तिच्या सत्तेची ही जमीन गाण देई आपत्ती पायी दव्याच्या परिधनिक मालोभी शंकराही पसविता न बी कांतेचे स्त्रीधन दाबी कपटलोभी सुखमानी बहुकोटीय विषय लालसा करी विषय सक्ताचे नाशा गुंतू नये या विषय पाशा जीविताशा असेल जरी श्रवण लालसे मरे कुरुंग सुंदर मणी धारणे भुजंग तेजावलोकन गौडीये पतंग ऐसा हा सुसंग विषयांचा विषय भोग लागे धन पदार्थ यत्न करिता गहन विश्व तृण वाडे दारुण अशक्य निवारण तियेचे निसंशय बुडीत जमीन प्रयत्नेही न पिके कण ती म्हणे करा कृष्णार्पण काय ते पुण्यदानाचे जेते न यत्किंचितही संकल्प कृष्णार्पण ते निर्विकल्प ऐसे नव्हे जे ते जोडिले पाप अतिते अंतिते संताप कारक लेरीकडे गरीब ब्राह्मण जोत्या देवाचे करी पूजन देवार्थ जमीन होता संपादन पावला पर समाधान कर्तव्य असो पुढे काही काले देवाचे करी पूजन
असो पुढे काही काले विपरीतचे होऊन गेले. तितका नक्षत्र अपार वरसले. तुफान झाले भयंकर. एकाएकी वीज पडली. इमारत ती सारी खचली. धनी तेव्हाही सुरक्षित राहिली. विष्ट झाली अवशेष. धनिकांवरही पडला घाला. निजकांते सई तोही निमाला. डुबकी पावली पंचत्वाला. शेवट हा झाला तिघांचा. पुढे हा धनिक मथुरा नगरी. एक गरीब ब्राह्मणा उदरी. त्याची ती भाविक अंकुरी. पुजाऱ्यात घरी जन्मली. नाव तिचे ठेवले गौरी. डुबकीची आणिक परी. शंकराची गुरवाचे दुधरी. तिचे नारीचा नर झाला. त्या नराचे बारसे केले. चलबसप्पा नाम ठेविले. ऐसे तिघांचे अंतर घडले. फलोन्मुख झाले तत्कर्म. धनिक पावता पूर्णजन्म. वीरभद्र ठेविले नाम. निजकी प्रारब्ध कर्माचे वर्म. भोगेचा परमतयासी. शंकराचा जो पुजारी. त्याची मज आवडवारी. नित्य येऊनी आम्हा घरी. चिलिम मज बरोबरी पीतसे. मग आम्ही आनंद निर्भर. गोष्टी कराव्या रात्रभर. गौरी वाढली झाली उपवर. ती सई बरोबर आणि तसे. ती माझी भक्ती करी. एके दिवशी पुषे पुजारी. धुंदुनी पाहिली स्थळे सारी. कुठे पोळीचे जमेना. बाबा ठिकाणी पाहता थकलो. प्रयत्न हरले टेकीस आलो. किमर्थवासी चिंता मी बदलो. वरमार्ग चालू लागला. मुलगी तुझी भाग्यशाली. होईल मोठी पैसेवाली. तिलाच शोधित आपुले आपुली. वरतीचा चालीस लागला. अल्पावकाशे तुझ्या सदना. येईल पुरविल तुझी कामना. करील गौरीची पाणी ग्रहणा. तुझ्या वचनानुसार. येरीकडे वीरभद्र. गरिबीचा घर संसार. आई बापांच देऊनी धीर. सोडून जो घर निघाला. तो गावोगावी भिक्षाटन केली. मोलमजुरी करून. कधी जे मिळे तेच खाऊन संतुष्ट राहून फिरतसे. फिरता फिरता दैव आला. पुजाऱ्याचे सदना पातला. अल्ला मियाची अघटित लीला. आवडू लागला सकळांस. होता होता लोभ जडला. वाटले गौरी द्यावी त्याला. नाडी गोत्र गण योग जुळला. आनंद झाला पुजारिया. सर्वे घेऊन वीरभद्राला. एके दिवशी पुजारी आला. दोघा पाहुणी त्या समयाला. विचार स्फुरला एकाएकी. विचारा सरसी उच्चार झाला. सांप्रत लग्नाला मुहूर्त असला. परंतु याला या गौरीला. येऊन मोकळा हो आता. येऊन या कांतेचे अनुमत. वरवीरभद्र केला निश्चित. पाहून या विवाह मुहूर्त. विवाह यते चित लाविला. पूर्ण होता निज कार्यार्थ. कुटुंब आले दर्शनार्थ. आणि माझी आशीर्वादार्थ. प्रपंची कृतार्थ व्हाव्या. दिदले उल्हासे आशीर्वचन मिळू लागता. सुखाचे अन्न. वीरभद्राची मुद्रा प्रसन्न झाली. सुख संपन्न होताची. तोही माझे भक्तीसे लागला. अल्पावकाशे संसार ताटला. तरी भाग्याचा कोण निवतीला. येते न जो विटला पैसा विना. या पैशाचा मोठा पेच. तोरा मोठ्यान सही. त्याचा जाच वीरभद्रासही. समयी टाच भव्याचा असाच वा लेखा. बाबा ही बेडी मोठी दुर्धर. पैसा वाचून होतो बेजार. काहीतरी सांगा प्रतिकार. देणे मध संसार झोळ झेपेल. घालितो पायी लोटांगण. आता न बरवे प्रतारण. करा माझे संकट निवारण. तुम्हीच कारण. या कारण लग्नाला. मीही त्या बहु गोदावे. प्रेमे आशीर्वाद द्यावे. अल्ला मालिक त्या हे ठावे. संकटे निरसावे त्यांनीच. जाणोनी वीरभद्र मनोगत. पुरावे इच्छित मनोरथ. म्हणून मी त्याते आश्वासित. व्हावेन दुष्टित निकट तुझा. भाग्यकाळ करू नको व्यर्थ तळमळ. द्रव्य तुझ्या हाताचा मळ. सुकाळ तयाचा. द्रव्याने मांडली माझी हेळणा. विसंबेना कांतेचा आणा. पुरे हा आता विटंबना. नको वा मोठेपणा लग्नाचा. असो पुढे झाले अभिनव. पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव. काजण जमीनस चढला भाव. कळेना भाव देवाची. अल्ला एक खरीददार. लाख रुपये द्यावया त्यार. अर्धे लोक दिदले जागेवर. अर्धे हप्त्यावर ठरविले. प्रतिवर्षी 2000 सव्याज
द्यावे झाला विचार पैका 25 वर्षानंतर भरपूर गौरीची खराब सर्वांचा पसंत पडला. चन्नबसप्पा गुरु कुट्टीनला पैका म्हणे जो शंकरा आरतीला गुरव पहिला मालिका त्या तो म्हणे मज गुरुवासाठी अर्धे व्याज वर्षासाठी मिळावे माझ्या हिश्शापोटी त्यावेळी संतुष्टी मज नाही. वीरभद्रप्पा नेदी काही चन्नबसप्पा स्वस्त राई जुंपली वादा वादी पायी आले ते दोघेही मजकडे. शंकरतेचा पूर्णस्वामी जमीन येईना ती इतरा कामी न पडावे व्यर्थ लोभ संभ्रमी दोघांसमोर मी सांगितले. अर्पिली जी शंकरा प्रती तिचेच मोल आहे हे निश्चिती. गौरी विण जे जे अभिलाषिती यांच्या माती तोंडात देवाच्या अनुज्ञे विण शिवले जो या पैशाला लागून देवा होईल देवाचे कृपास कारण मत्ता ही संपूर्ण देवाची प्रभुत्व जीवर पुजारियांचे गौरीचे नाते वारसपणाचे काय चाले परकीयांचे गौरीचे स्वसत्तेचे ते धन म्हणून मग मी त्या दोघांते बदलो श्री साई श्री गौराईच्या सत्ते वर्तता घेऊन तिच्या अनुमता ते कृता ते पावाल वर्तल्या तिच्या इच्छेबाहेर देव नाही राजी होणार. वीरभद्राप्पास नाही अधिकार स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार केला परिस्फुट तेथे साचार तरी वीरभद्र रागवला मजवर शिव्याचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमच्या म्हणी माझिया पत्नीची मालकी स्थापने सर्व रकमेचा ढेकर देवनी निजैक साधनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द झालो मी जागी स्तब्ध. अल्ला मियाची करणी अगाध उगाच का संबंध करावा. वीरभद्रप्पा मज हे बोलला घरी कांतेवरी अति तणावला. दुपारी दर्शनाला येऊनी विनवायला लागली. बाबा कोणाच्या बोलावर लक्ष देऊनी अवकृपा मजवर न करावी मी सरिते पदर लोभमज कन्येवर असावा. ऐसे ते शब्द परिसोन म्यातीस दिदले कर्ण आश्वासन सात समुद्र न्याहाल करीन न तुझत्या किन्न नसावे. तेच रात्री असता निद्रस्त गौरीबाईस झाला दृष्टांत. शंकराने येऊन स्वप्नात कथिले ती मात परिसावी. पैसा हा सर्व तुझा पायी देऊ नको कोणास काही व्यवस्था तुझ वदतो ती सदा राहील ऐसे करी. देऊळा प्रत्यर्थ जो जो पैसा चन्नबसप्पा सांगेल तैसा लावावा मज त्याचा भरवसा निर्बंध हा पैसा दाखावा. इतर कार्यास पैसा लाविता व्हावी न पैशाची व्यवस्था म्हणून मशिदीतील बालांसन पुसता काही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला दृष्टांत साध्यंत कथन केला. मीही सल्ला यथोचित दिला तनावयाला दृष्टांत. मुद्दल तुझे तूच घेई चन्नबसप्पास व्याजाची निमाई. ऐसे नित्य करीत जाई संबंध नाही. वीरभद्रप्पा संबंध नाही. वीरभद्र ऐसे आम्ही असता बोलतो असतो तेव्हा दोघांची कथिला साध्यंत परिसोन उन्मत. वीरभद्रे शिवांची लाखोली प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली. अद्वा भाषणे केली वृत्ती गांगरे दुजियांची. त्यास झाला उन्मत्त वात शिवा शापांचा बडबड करत. सांपडशील ते घात करीन मी म्हणे मुखाने. चन्नबसप्पास अनुलक्षण वीरभद्रप्पा उन्मत्त होऊन म्हणे मी तुझे तुकडे करीना काही न घेण सगळेचा
चलबसप्पा भीतीत्रस्त पाय माझे घट्टधरित म्हणे करा मज संकटमुक्त अभय मग देतनी त्याला तमी दिन चनबसप्पा ते धीर देवनी वदलो ते जन्माला सर्पयोनित ऐसे त्या ध्येयांतर झाले चनबसप्पात उडली दहशत ईतची जाला त्याचा अंत जन्म पावे दुर्धर योनित ऐसे हे चरित सत्याचे पूर्वजन्मींच्या वैरासाठी जन्म आला सापापोटी लागला बसप्पा दुर्धरा पाटी धरित्या शेवटी वीरभद्रा दुर्धर रूपे बसप्पा दीन भद्रप्पा सर्पामुखी पडून परिसू त्याचे करुणावचन लावले की मन माझे पूर्वदत्त वचन स्मरण सर्पाच्या तोंडामधून सर्वसप्पा मुक्त करुण पाहिले वचन मी तुम्हा आपुले अल्ला निजभक्तान लावून संकट समय ते ये धावून त्यानेच येत मज पाठवून करविले रक्षण भक्ताचे हे तो प्रत्यक्ष अनुभवाले वीरभद्रप्पास हाकून लावले चरणबसप्पास संकटी तारले सकल हे केले देवांचे असो आता भरती चिलिमा पिऊन जाई आपुले धामी तूही जाई आपुले ग्रामे लक्ष म्हणनामी असू दे ऐसे बदोने चिलिम प्यालो सत्संगाचे सौख्य लागलो फिरत फिरत परत आलो परम मी झालो निजांतरी स्वस्तिची संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विजिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई मुखश्रुत कथानुकथनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथाय नमः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।